राज्याचे दिवंगत नेते अजित पवार अनेकदा ते राज्याचे अर्थमंत्री राहिलेत, अनेकदा उपमुख्यमंत्रीसुद्धा राहिलेत. मात्र त्यांचे पुत्र जय पवार यांना कर्जाची गरज भासली. जवळपास 10 कोटींचं कर्ज त्यांनी घेतलं. अशी कोणती गरज होती जय पवार यांना की त्यांना 10 कोटींचं कर्ज घ्यावं लागलं? तो कोणाकडनं त्यांनी हे कर्ज घेतलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. ऐनवेळी राष्ट्रवादी प्रवेश, लगेच निवडणुकीचं तिकीट आणि आता तब्बल 150 कोटींच्या मालमत्तेचा थेट आकडा समोर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम संजय काकडे यांनी आपलं प्रतिज्ञापत्र जाहीर केलंय. यातला सर्वात मोठा खुलासा म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. एवढंच नाही तर त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जय पवारांना 10 कोटींच्या कर्जाशिवाय परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख रुपये, तसेच रुस्तुम भरोसा श्रीजा एंटरप्राइजेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, राज डेव्हलपर्स यांसारख्या व्यक्ती आणि कंपन्यांना सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज दिल्याची बाब उघड झाली आहे. आता नजर टाकूया विक्रम काकडेंच्या 150 कोटींच्या साम्राज्यावर. एकूण 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये विविध बँकांसह शेअर, विमा, पोस्टामध्ये गुंतवणूक, 410 ग्रॅम सोनं, 5 किलोहून अधिक चांदी, आलिशान घड्याळे, मोटार कार, आलिशान बोटी यांसारख्या साधनांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात 15 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. काकडे यांच्याकडे 7.5 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. विविध बँकांमध्ये 29,53,629 रुपयांची रक्कम त्यांच्या नावे. विक्रम यांच्यावर 41 कोटी 80,27,761 रुपयांचं कर्ज आहे. 50 लाख रुपये किमतीची परवाना असलेली हत्यारं त्यांच्याकडे आहेत. अशी एकूण 78 कोटी 95,65,531 रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. मावळ तालुक्यात 2 ठिकाणी आणि मुंडवा येथे जमीन, पाषाणी येथे 4,544 चौरस फूट क्षेत्रफळात तितकी सदनिका, तसेच त्याच इमारतीत तेवढ्याच आकाराची सदनिका पत्नी देविका यांना विक्रम यांनी गिफ्ट केली आहे. दुबईमध्ये आलिशान सदनिका आहे. एकूण 74 कोटी 7 लाख रुपयांची मालमत्ता विक्रम काकडे यांच्याकडे, तर पत्नी देविका यांच्या नावावर 9 कोटी 19 लाख रुपयांची मालमत्ता आहे. 8 कोटी 39 लाख रुपयांचा प्राप्तिकर त्यांच्याकडे थकीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या 150 कोटींच्या प्रतिज्ञापत्रावर आणि जय पवारांच्या या 10 कोटींच्या कर्जावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.